दोन बॅटर जय हनुमान 40+ मास्टर कामन संघाचे दाखल झालेले आहेत. स्ट्राइक एंडला आहेत भाईदास बाबर, नॉन स्ट्राइक एंडला प्रदीप म्हात्रे आहेत. तर त्यांना रोखण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतील दिनेश म्हात्रे. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. स्ट्राइक एंडला भाईदास बाबर. 5 ओव्हरची ही मॅच. जबरदस्त नेट टू नेट फाईट. पंचांचा इशारा. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात केली सहित दिनेश म्हात्रे. बॉलिंग मार्क पर सज्ज होतील शॉर्ट रनअप ने. मॅचला देखील सुरुवात झालेली आहे. व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल डिलिव्हर करण्यास तयार दिनेश म्हात्रे. बॉलिंग मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राइक एंडला आहेत भाईदास बाबर. हाफ टॅकर बॉल कट केलाय. बॉलला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्डर होते त्या ठिकाणी अजय म्हात्रे. त्यांना बेट करत चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप गली क्षेत्रामध्ये. बॅकअप केले जाईल राजेंद्र गोवारेच्या माध्यमातून. आणि यावेळेस जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट करतायत दोन्ही हे बॅटर. या 3 धावाने ऑफ द मार्क झालेला आहे भाईदास बाबर आणि संघाचा देखील अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. या 3 धावेने सुरुवात झालेली आहे या संघाची. शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे आणि या 3 धावा निर्माण केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने. भाईदास बाबर त्यांच्या माध्यमातून फटका अद्यावत केला होता डीप गली क्षेत्रामध्ये. 3 धावांनी सुरुवात केलेली आहे या डावाची. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दिनेश म्हात्रे सज्ज होतील राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राइकला आहेत प्रदीप म्हात्रे. त्यांच्याकरता हा दुसरा बॉल असेल या षटकातील. बॉलर तयार. ओव्हर पिच बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. प्रॉपर कनेक्शन होत नाही. चेंडू जाईल सिली मिड ऑफच्या दिशेने. बॅटला स्पर्श झाला होता. बॉल हलकीशी स्नेक लागले होते. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सावधानी संत गतीने सुरुवात करतायत दोन्ही हे बॅटर. आता मात्र पुन्हा एकदा बॉल ट्रॅक सज्ज होतील बॉलर दिनेश म्हात्रे. षटकातील तिसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुंदर फटका पोहोच केला बॉलला. मिड ऑफ सुंदर क्षेत्ररक्षण भरत त्यांच्या माध्यमातून. परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. जबरदस्त फिल्डिंग भरत यांच्या माध्यमातून मिड ऑफला ते तैनात होते. त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या संघाचे जर पाहिलं तर नक्कीच चांगले खेळाडू आहेत टायगर 40+ मास्टर कामन संघाचे. आता मात्र जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आहे 5 धावा. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर दिनेश म्हात्रे. ओव्हर पिच बॉल आउटसाइडला टर्न केला. बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअरच्या दिशेने. फिल्डर आहे मिड विकेटला. तिथून जर पाहिलं तर नक्कीच अडवण्याचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू जाईल डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका गॅप सुद्धा होता बॅटरने. प्रदीप म्हात्रे होते ऑन स्ट्राइक. त्याच्या माध्यमातून हा फटका ऑन साइडला त्याने अद्यावत केला होता सरळ. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या आता मात्र फलकावर 9 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर एकंदरीत लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून राहिलेली आहे. या पहिल्या ओव्हर मध्ये चेंडू टाकून झाले फक्त 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. धावसंख्या 9 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. बॉलर त्या दिनेश म्हात्रे. ओव्हर पिच बॉल आफ्टर ड्राइव्ह हवेमध्ये बॉल. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. फिल्डर आहे लॉंग ऑफला गणेश होते त्या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून फील्ड केलं होतं बॉलला आणि या 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. धावसंख्या 11 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. 5 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. आमच्या जोडीला कल्पेश कोठावले आहेत संपूर्ण या दिवसभरामध्ये ऍज अ स्कोरर म्हणून जॉईन झालेल्या या स्पर्धेकरता त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आता मात्र आडोबाटने पाठी स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिड ऑनला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेला आहे रुकेश यांच्या माध्यमातून.
फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या बिनबाद 12 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 12 धावा धावफलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर लागले गेलेले आहे ऑन स्कोर कार्ड. जय हनुमान फाटी प्लस मास्टर कामन संघ जर पाहिलं तर नक्कीच या असोसिएशन मध्ये टॉप 1 वर रँक करत आहे. कारण भरपूर पारदर्शक त्यांनी पटकावलेले आहेत. या सीझन मध्ये देखील 4 वेळा ते चॅम्पियन झालेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. जय हनुमान फाटी प्लस मास्टर कामन वर्सेस टायगर फाटी प्लस मास्टर कामन या दोन संघे दरम्यान मॅच मात्र चालू आहे. दोन्ही संघाने जर पाहिलं तर नक्कीच ओमसाई चषकामध्ये जबरदस्त कामगिरी त्याने केली होती. आता मात्र या स्पर्धेमध्ये देखील त्याचा खेळ नक्कीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी माले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जिल्हा परिषद पालघरचे सदस्य आहेत पांडुरंगजी माले साहेब, त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कृष्ण पांडुरंग माले साहेब आलेले आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. रुकेश सकपाळ बॉलिंग मार्कवर सज्ज झालेले आहेत. टायगर फाटी प्लस मास्टर कामर संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. रुकेश सकपाळ पहिला बॉल या षटकातील डिलिव्हर करण्यास तयार. बॉलिंग ट्रॅकवर त्यांच्या अगेन्स्ट बॅटर आहेत प्रदीप महात्रे. जबरदस्त बॅटिंग करतायत या पहिल्या इनिंग मध्ये. एक चौकाच्या बॅटमध्ये नुकताच फायदा मिळाला होता मागील ओव्हर मध्ये. रुकेश पहिला बॉल या षटकातील राईट आर्म राऊंड विकेटने या बॉलला जर पाहिलं जबरदस्त सुरुवात होणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळणी केली होती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. 51 धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळेल. धावसंख्या झालेली आहे फलकावर 13 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र हा प्रकार बॉल शटअप बोल करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, पण जर पाहिलं तर नक्कीच बॉलची गती थोडीशी कमी होती. बॅट लवकर फिरली गेली बॉलवर आणि बॉल कलेक्ट झाला नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. रुकेश सकपाल जबरदस्त कमबॅक त्याने केलेला आहे या बॉलवर. पुण्यात सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस जर पाहिलं तर बॉलला सोडून दिला लेफ्ट केला बॉलला. ऑप्टमच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळली. पुन्हा एकदा व्हाईट बॉल चा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 14 अंकांवर आता मात्र ट्रॅव्हल झालेली आहे. 14 धावा धावफलकावर विदाउट लॉस अशी धावगती आहे जी अधोरेखित आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा रुकेश षटकातील दुसरा बॉल असेल. 2 बॉल 2 वाईट टाकलेले आहेत या बॉलरने. आता मात्र सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी आसिफ चौधरी. त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झालेली आहे आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही हे बॅटर. धावसंख्या धावफलकावर 16 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड 2 बॉलच्या समाप्तीनंतर. आता मात्र जर पाहिलं तर शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसलेला आहे हवेमध्ये. बॉल पडतो नो मॅच लँड मध्ये आणि जर पाहिलं या वेळेला फलंदाज बाद झालेले आहेत. प्रदीप महात्रे बॅक टू द पवेलियन गॉन. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, परंतु यावेळेस जर पाहिलं तर थोडेसे थकवा लागत होता त्यांच्या माध्यमातून आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झालेले आहेत. यावेळेस जर पाहिलं तर रिप्लेच्या माध्यमातून आपण हा शॉट जर पाहिलं तर ऑनसाइड करण्याचा प्रयत्न होता. बराच काळ हवेमध्ये होता, परंतु यावेळेस जर पाहिलं तर रुकेश याने जबरदस्त फील्ड केलं होतं बॉलवर आणि फेकी केली होती स्ट्रायकिंग एंडला आणि फलंदाज बाद झालेले आहेत. प्रदीप महात्रे चांगली बॅटिंग राहिली होती त्याच्या माध्यमातून. आता मात्र जयेश विरारकर आलेले आहेत नवीन बॅटर.
मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान 40+ मास्टर कामन संघाच्या माध्यमातून 1 डाऊन तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्याकरता नक्कीच दाखल झालेले आहेत. परंतु यावेळी जर पाहिले तर 11 धावा बनवल्या होत्या. प्रदीप म्हात्रे या बॅटरने त्यामध्ये एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला होता. आता मात्र ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. त्यांच्या जाग्यावर नवीन बॅटर जयेश विरारकर इंटर झालेले आहेत. जय हनुमान 40+ मास्टर काबड संघाचे एक जर पाहिलं तर नक्कीच परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. त्यांना मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सर्व संघांना विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचं आहे. सर्व मान्यवर खेळाडू आहेत. सर्वांना विनंती असेल आपण जेवणाकरता जायचं आहे. जेवण कक्षामध्ये जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सर्वांना विनंती असेल आपण जेवण करून घ्या. पुढील बॉल षटकातील ऑनसाइडला लॉफ्ट केला बॉलला चेंडू साईल डिपेंड विकेट फिल्डर आहे त्या ठिकाणी नरेश टोकरे जबरदस्त फिल्डिंग त्याच्या माध्यमातून फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जबरदस्त चपळ फिल्डर आहेत या टायगर मास्टर कामन संघाचे. त्याच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग ऑन साइडला पाहायला मिळाली. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 18 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 18 रनचा स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त मॅच आपण पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत. आदरणीय सन्माननीय वैभव म्हात्रे आपल्याला विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. यस पोमन गावातील जर पाहिलं तर नक्कीच एक जबरदस्त दिग्गज मान्यवर आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रुकेश सकपाळ. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील फुलटॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू परत नो मॅन लँड मध्ये आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. लोअर फुलटॉस बॉल होता आणि जर पाहिलं तर परफेक्ट बॅटवर कनेक्ट झाला नाहीये बॉल. फक्त 2 धावा मिळतील या फटक्यावर. धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. भरपूर कमी धावा खर्च केल्या या ओव्हर मध्ये रुकेश सकपाळ या बॉलरने. फक्त 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिलेल्या या ओव्हर मध्ये फिरकीपटू आहेत या टायगर मास्टर कामन संघाचे. शेवटचा बॉल असेल त्यांच्या अगेन्स्ट बॅटर्स असतील स्ट्रायकिंग एंडला भाईदास बाबर. त्यांच्याकरता हा शेवटचा बॉल रुकेश सकपाळ. हा प्रकार बॉल सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल डिफेक्टच्या कव्हरच्या दिशेने नरेश टोकरे आहे त्या ठिकाणी. जबरदस्त फील्ड त्याच्या माध्यमातून फेकी होईल बॉलची आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. धावसंख्या झालेली आहे 22 धावा. षटक संपलेल्या दुसरं. धावसंख्या आहे 22 धावा. एक गडीच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाची 11च्या सरासरीने बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. चला पाणी पाठवायच्या मैदानाच्या आतमध्ये पाणीची व्यवस्था करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक आता आपण घेणार आहोत. चला पाणी घेऊन जावा. यानंतर होणारा मॅच जय मल्हार 40+ मास्टर पोमन वर्सेस मल्हारी मास्टर भेंडीपाडा. दोन्ही संघांनी 3 ओव्हर नंतर
रेडी राहायचं आहे टॉस करण्याकरता. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, तर दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघाला. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत आहे. बल्लारी मास्टर भेंडी संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा बॉलिंग ट्रॅकवर गणेश सुकाट सज्ज झालेले आहेत. मागील स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्याने मिळवला होता. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. जय हनुमान फाटेप्लस मास्टर कामांच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंडला आहे जयेश विराकर. हे देखील एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहेत या कामर संघाचे. पहिला बॉल षटकातील यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय बॉलला. बॉल जायला लावून कार्पेट फिल्डर आहेत मिड विकेटला. बॉलला फील्ड केले जाईल. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. पुन्हा एकदा गणेश. आता मात्र ऑन साइडला लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल कावकोणाच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी नरेश टोकरे. यावेळेस जर पाहिलं तर जगलिंग करतायत, परंतु फील्ड केलेल्या बॉलला आणि या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत. वेलकम जितेंद्र माळी. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. जितेंद्र माळी यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. यावेळेस जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केलेल्या बॉलरने. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त कमबॅक करणारा हा बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे गणेश या बॉलरने. डॉट बॉलची हाताळणी. 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. यावेळेला जर पाहिलं तर नक्की सुंदर फटका. ऑन साइडला हुक केला बॉल. बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 32 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 32 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त फटका ऑन साइडला जवळ केला होता बॅटरने. जयेश विरार यांच्या बॅटमधनं आलेला षटकार आपण पाहिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी
जय हनुमान 40+ मास्टर कामांसाठी धावसंख्या आहे 32 धावा. एक विकेटच्या समाप्तीनंतर आता मात्र जबरदस्त बॅटिंग करतात हे दोन्ही बॅटर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार गणेश सुकाट. षटकातील नेक्स्ट बॉल असेल ओव्हर पिच बॉल. मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वापरचा बॉल कनेक्ट झाला नाहीये. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. एक धावी कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या आता मात्र एकने पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल 33 अंकांवरती धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघाकरता धावाची भागीदारी धावाची उभारणी जबरदस्त पद्धतीने करत आहेत जयेश विरारकर. त्यानंतर भाईदास बाबर आहेत. जय हनुमान 40+ मास्टर कामान संघाचे हे दोन बॅटर. भाईदास खेळत आहेत 8 अंकांवरती 4 बॉल त्याने पेस केले. त्यानंतर जयेश विरारकर 12 अंकांवरती खेळत आहेत. 6 बॉल त्याने फेस केलेले आहेत. गणेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर 5 बॉल झालेले आहेत. 5 बॉल मध्ये यावेळेस जर पाहिलं 11 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 11 धावा एकत्रित त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल या बॉलरला. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल अजून सुद्धा बाकी आहे. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल करावा लागतोय वारंवार या टायगर मास्टर कामान संघाला. बॉलर तयार गणेश सुकाट राईट हाफ ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉलला. फिल्डर आहेत भरत महात्रे. सुंदर फिल्डिंग त्याच्या माध्यमातून फेकी होईल बॉलची आणि या 2 धावा कंप्लीट करता दोन्ही बॅटर. षटक संपलेला आहे. एकंदरीत 3रं धावसंख्या झालेली आहे 35 धावा. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 धावा. पहिली विकेट जर पाहिलं तर नक्कीच लवकर डाऊन झाल्यानंतर आता मात्र हे 2 बॅटर जबरदस्त पद्धतीने धावांची पार्टनरशिप बिल्डअप करत आहेत. यावेळी जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या विचारसरणीने चांगल्या पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने बॅटिंग करतायत आपल्या संघाकरता भाईदास बाबर आणि जयेश विरारकर आहेत. त्यांच्या माध्यमातून नक्की जर पाहिलं डावाला सावरण्याचं कार्य त्याने केलेलं आहे. हे दोन्ही बॅटर भरपूर चांगला फॉर्मात आहेत. चांगल्या टच मध्ये आहेत या जय हनुमान 40+ मास्टर कामान संघाचे. त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग ते या मॅच मध्ये करत आहेत. वेलकम बॅक सर्वांचं पण एकदा मनपूर्वक कार्यक्रमाचे स्वागत. बॉलिंग ट्रॅक वर नरेश टोकरे सज्ज झालेले आहे. त्याच्या अगेन्स्ट बॅटर आहेत जयेश विरारकर. पहिला बॉल असेल या षटकातील. हा प्रकार बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलच्या हाताळणे पिचिंग. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. पुन्हा एकदा बॉलिंग बॅकवर नरेश राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल असेल या षटकातील. समोर आहे जयेश विरारकर. ओव्हर पिच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी जर पाहिलं तर बॉल पण थोडासा कट झाला. बॉल बाहेरच्या दिशेने जबरदस्त कमबॅक करणारा बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे या बॉलरने. चांगले बॉलर आहेत या संघाचे टायगर मास्टर कामान संघाचे. नरेश टोकरे पुन्हा एकदा सज्ज होतील राईट आर्म ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. समोर आहे जयेश विरारकर. हा प्रकार बॉल बॅटची एक चेंडू जाईल. यावेळी जर पाहिलं तर जबरदस्त फिल्डिंग जहीर अन्सारी त्या ठिकाणी होते. त्यांच्या माध्यमातून डाय मारून हा बॉल त्याने स्टॉप केलेला आहे आणि परत केला विकेट कीपर कडे आणि फलंदाज होईल बाद मिस्टर भाईदास बाबर. बॅक टू द पवेलियन गॉन.
जबरदस्त यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच हा डाईव्ह मारून बॉल त्याने स्टॉप केलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग जहीर अन्सारीच्या माध्यमातून शॉट थर्डमॅनला झालेले आहे. विकेट होईल डाऊन. जय हनुमान 40+ मास्टर कामन संघाचे परतावलेले बॅटर भाईजाज बाबर यांना नक्कीच त्यांनी देखील चांगले प्रयत्न केले होते या मॅच मध्ये, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झालेले आहेत. दहा धावांचे योगदान त्याने दिलेलं आहे या पहिल्या इनिंग मध्ये. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर जितेंद्र पाटील हे इंटर झालेले आहेत. जितेंद्र पाटील कंप्लीट ऑलराऊंडर आहेत या जय हनुमान 40+ मास्टर कामन संघाचे. मागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा किताब त्याने मिळवला होता. या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. त्यांच्या संघाला एकंदरीत 2 विकेट डाऊन झालेले आहेत या जय हनुमान 40+ मास्टर कामन संघाचे. भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे या संघामध्ये. अजून सुद्धा भरपूर चांगले फलंदाज नक्कीच त्यांच्याकडे आहेत, बॅलन्स आहेत, त्याचा देखील वापर होईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आहेत, जितेंद्र पाटील आणि जयेश विरारकर. त्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे, जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल या टायगर संघाच्या अगेन्स्ट. नरेश टोकरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 2 बॉल मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. नरेश तयार, बॉलिंग मार्क पर राईट आर्म ओव्हर द विकेटने. हाफ टॅकर बॉल, फटका मात्र बसलेला आहे. बॉलच्या खाली सचिन खाक सुंदर कॅच त्याच्या माध्यमातून त्याने कॅरी केलेला आहे आणि विकेट होईल डाऊन. जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाचे परतावले गेले बॅटर जितेंद्र पाटील यांना मोठा फटका द्यावा करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ऑन साइडला एक जबरदस्त कॅच कॅरी केलेला आहे सचिन घाग याने. जबरदस्त कॅच आणि गोल्डन विकेट मिळवलेले आहे या कामन संघाची. नरेश टोकरे या बॉलरने जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स, चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे या बॉलवर. तर नवीन बॅटर हरीश कडव एंटर झालेले आहेत, संघाचे कॅप्टन. जय हनुमान 40+ मास्टर संघाचे कर्णधार आहेत. त्यांना तर मात्र चांगला खेळ करावा लागेल, परंतु मागच्या बॉलवर काय जबरदस्त विकेट संपादन केलेले आहे या बॉलरने नरेश टोकरे. त्यांच्या माध्यमातून कमबॅक राहिला गेलेला आहे. 3 बॉल झालेले आहेत, फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 1 विकेट त्यांना प्राप्त झालेले आहे. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त बॉलिंग कमबॅक या ओव्हर मध्ये मिस्टर नरेश टोकरे. नवीन बॅटर हरीश कडव आलेले आहेत, कॅप्टन आहेत या संघाचे. कॅप्टन लीडिंग फ्रंट, जबरदस्त बॅटिंग करावी लागेल या बॅटरला. नक्कीच धावसंख्या कायम आहे. पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न करतायत टायगर 40+ मास्टर कामन संघाचे बॉलर. 37 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 37 ऑन द स्कोर कार्ड. 3 विकेटच्या मोबदल्यानंतर स्ट्रायकेटला आहेत हरीश कडव. त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉल. नरेश टोकरे तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल पुढे सरसावण्याचा प्रयत्न. चेंडू झाला लॉंग कार्पेट, चेंडू ड्रायव्हर होते लॉंग ऑनला. चेंडू होईल फरार, मिळतील धावा या 4 चौकार आलेला आहे हरीश कडव याच्या बॅट मधनं. जबरदस्त फटका स्टेप आउट करून चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे बॅटरने. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झालेला आहे 41 धावा. 41 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 4 बॉल झालेले आहेत. 6 धावा खर्च करतायत बॉलर नरेश टोकरे. इकॉनॉमिकल चांगल्या पद्धतीने बॉलिंग करत आहेत या ओव्हर मध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. ओव्हर पिच बॉल, जबरदस्त विकेट किपिंग अख्तरभाई शेख यांच्या माध्यमातून विकेट होईल डाऊन. जय हनुमान कामन संघाचे हरीश कडव बॅक टू द पॅव्हेलियन बॉल. जबरदस्त रक्षण अख्तरभाई शेख, काय चपळाईने बॉल त्याने
नक्कीच कॅरी केलेल्या नंतर लगेच त्याने यष्टन वरती हा बॉल लावलेला आहे. जबरदस्त विकेट किपिंग अख्तर शेख यांच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी यांची आठवण त्यांनी करून दिलेली आहे. धावसंख्या 41 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत 4 विकेट डाऊन झालेले आहेत या जर्मन कामन संघाचे. तर नवीन बॅटर अरविंद बरफ आलेले आहेत. अरविंद बरफ आलेले आहेत. आता मात्र स्ट्रगल करताना दिसतोय जय हनुमान कामन हा संघ. अजून सुद्धा 7 बॉलचा खेळ बाकी आहे. या पहिल्या इनिंग मध्ये भरपूर विकेट डाऊन होताना दिसत आहेत या जय हनुमान कामन संघाचे. तर नवीन बॅटर अरविंद बरफ आहेत मैदानी शॉट मध्ये ऑन स्ट्राईक. नॉन सेकंडला आहेत बॅटर जयेश विरारकर. बॉलर तयार नरेश टोकरे. आता मात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा जाईल डॉट बॉल. षटक संपलेला आहे. चौथं. धावसंख्या 41 धावा. काय जबरदस्त बॉलिंग केलेल्या या ओव्हर मध्ये नरेश याने. अप्रतिम बॉलिंग. फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केलेला आहे. 2 विकेट त्यांना प्राप्त झालेले आहेत या ओव्हर मध्ये. कमबॅक त्यांनी दर्शवलेला आहे या ओव्हर मध्ये. धावसंख्या 41 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या स्पर्धेकरता ज्या ज्या दानशूर व्यक्तीने सहकार्य केलेले आहे त्या सर्वांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत कोमणचे विद्यमान सरपंच आहेत आत्मारामजी ठाकरे साहेब. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पालघर जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माली साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले आहे. त्याचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर भूषणजी पाटील राजू भोईर त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर विनोदजी भोईर कामन एकता मास्टर पर्टिक्युलर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून जेवणासाठी तेलची व्यवस्था झालेली आहे. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. नाव बॅक टू द क्रिकेट. त्यानंतर राजूभाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून म्हात्रे क्रेन सर्व्हिसचे मालक राजूभाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल राजूभाई म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. धावसंख्या झालेली आहे संघाची 48 धावा. जबरदस्त फटकावून साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलेला बॅटरने चेंडूला पाठवलेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांचा साडे षटकार. नाव जयेश विरारकर ऑन फायर. जबरदस्त बॅटर आहेत या कामन संघाचे. भरपूर स्पर्धेमध्ये त्याची चांगली कामगिरी राहिलेली आहे आणि या मॅच मध्ये देखील सातत्याने चांगली मेहनत चांगली बॅटिंग ते करत आहेत या कामन संघाकरता. धावसंख्या 48 धावा. बॉलर तयार अख्तर शेख. कमबॅक करावं लागेल. राईट आर्म ओव्हर विकेट सज्ज होतील. हाफ टॅकर बॉल हुक केला. बॉलला फिल्डर आहे भरत म्हात्रे. कॅच इज ड्रॉप. कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. त्यांच्या माध्यमातून सहज आणि सोपा झेल त्यांच्या माध्यमातून हा ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विथ द मॅचेस हा क्रिकेटचा कानमंत्र आहे. ते अवगत होणं असणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस जर पाहिलं तर सहज आणि सोपा झेल भरत म्हात्रे यांच्याकडनं ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या 50 धावा. आता मात्र डिगआउट केला. बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहेत गणेश सुकाट. सुंदर फिल्डिंग. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. या 2 धावांसाठी धावसंख्या 52 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी असेल. अख्तर शेख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने त्याने देखील भरपूर धावा खर्च केलेले आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केला. बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फील होईल बॉलला. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. जबरदस्त कमबॅक. जबरदस्त
रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मध्ये चांगलं तालमेल, चांगली कॉलिंग करतायत. हे दोन्ही बॅटर. बॉलर तयार आहे. प्लेस फ्लॉप मॅलबिग सापडलेले आहेत. मिस्टर जयेश विरारकर फलंदाज बाद. भूषणजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतो. या स्पर्धेमध्ये भूषण पाटील साहेब आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेल्या या स्पर्धेकरता त्यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये या डोंगरीपाडा विभागातील सन्माननीय दिग्गज उद्योजक आहेत भूषणजी पाटील साहेब. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पालघर जिल्हा परिषद सदस्य कृष्ण माळी साहेब आपल्यापासून रजा घेताना दिसत आहे. या स्पर्धेला आपला महत्वपूर्ण वेळ त्यांनी दिला. या विभागातील सन्मान्य मान्यवर आहेत. प्रत्येक स्पर्धेना त्यांचं आर्थिक सहकार्य प्राप्त होत असतो. त्यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. कृष्णाजी माळी साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. या विभागातील पालघर जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्याचा विशेष आभार कृष्णा माळी साहेब आपण आलात, आपला महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. बॉलर तयार अख्तर शेख. ओव्हर पिच बॉल. विकेट कीपर चुकी करतात. एक धाव ही कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 22 चा इशारा आलेल्या फलंदाजांचा षटक देखील समाप्त झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 55 धावा. 56 धावांचं लक्ष असेल. टायगर फुटबॉल मास्टर कामर संघाला त्याला स्वागत सत्कार केला जाईल. अंकुश तांबडी साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. कृष्णा माळी साहेबांचा पालघर जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेल्या या स्पर्धेला त्याच्याबद्दल आपण जर पाहिलं तर एक माई चिंतनेरी ही शाळ, त्यानंतर आदर सत्कार सन्मान स्नेह वाढवणारे पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार आपण करतोय. कृष्णाजी माळी साहेबांचा हा सत्कार मान सन्मान अंकुश तांबडे साहेबांच्या शुभ हस्ते हा केला जातोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. कृष्णा माळी साहेब या स्पर्धेला आपला महत्वपूर्ण वेळ आपण दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. जय मल्हार पटेल मास्टर कोमण संघाचा कॅप्टन, त्यानंतर मल्हारी मास्टर भेंडीपाडा संघाचा कर्णधार. आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय मल्हार कोमण कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी
या स्पर्धेकरता ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्यांची नावं आपण आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. आत्मारामजी ठाकरे साहेब ग्रुप ग्रामपंचायत कोमनचे सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य. त्यानंतर कृष्णा माले साहेब जिल्हा परिषद पालघरचे सदस्य आहेत. त्यानंतर भूषणजी पाटील, राजू भोईर साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य. त्यानंतर विनोद भोईर साहेबांच्या माध्यमातून जेवढे तेल स्पॉन्सर झालेलं आहे. त्यानंतर प्रभाकरजी कापडी साहेबांच्या माध्यमातून तांदूळ तसेच पत्रावळी आणि ग्लास त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. त्यानंतर संजय जायस्वाल यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य. त्यानंतर मुन्नाबाई चव्हाण साहेबांच्या माध्यमातून खेळण्याकरता बॉल स्पॉन्सर झालेला आहे. चला टॉस केलं जाईल. भूषण पाटील साहेबांना विनंती असेल, भूषण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. टॉस केला जाईल. भूषणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. जय मल्हार 20+ मास्टर कोमन वर्सेस मल्हारी मास्टर्स भेंडीपाडा या दोन संघ दरम्यान भूषण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. एका बाजूला आहेत रवींद्र पाटील, दुसऱ्या बाजूला आहेत सूर्यकांतजी भगत. त्यानंतर या स्पर्धेकरता किंजल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून या आयोजकांकरिता दमन दोरा साडी 51 टी-शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. त्याबद्दल जितेंद्र पाटील साहेबांच्या मनपूर्वक हार्दिक आभार मी व्यक्त करतोय. त्यानंतर रवींद्र गोवारी साहेबांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे या स्पर्धेकरता. त्याबद्दल रवींद्र गोवारी साहेबांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर आदरणीय सन्माननीय जितेंद्र माळी साहेबांच्या माध्यमातून मधुकर माळी यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. त्याबद्दल जितू माळी यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त असेल. त्यानंतर राहुल जाधव यांच्या स्मरणार्थ तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. संदीप जाधव. चला भूषणजी पाटील साहेबांचा सत्काराने सन्मान केला जाईल. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य स्पॉन्सर झालेले आहे. त्याबद्दल हरिचंद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय भूषणजी पाटील या साहेबांचा. नक्कीच चला बॅटर पाठवून द्या. टायगर मास्टर कामन टीम बॅट्समन आपण पाठवून द्यायचे आहेत. भूषणजी पाटील साहेबांचा हा सत्कार आपण केला. त्यात आपल्यापासून रजा घेत आहेत. महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. या विभागातील उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल भूषणजी पाटील साहेबांचा हा आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेकरता भावना रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. त्याबद्दल भावना रवींद्र पाटील यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर महेंद्र ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले आहे या स्पर्धेला. त्याबद्दल महेंद्र ठाकूर यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर रवींद्र गोवारी साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करता ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. त्याबद्दल रवींद्र गोवारी साहेबांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज करता जितू पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर संदीप जाधव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज करता ट्रॉफी आलेली आहे. त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर म्हात्रे क्रेन सर्व्हिसचे मालक राजूभाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले आहे. त्याबद्दल राजूभाई म्हात्रे साहेबांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. चला बॅट्समन आपण पाठवायचे आहेत. टायगर 40+ मास्टर कामन टीम आपण बॅट्समन पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल. मल्हारी मास्टर बेंडी प्रसंगाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहत आहोत. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. स्ट्राईक एंडला आहे महिला मंडळ यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक खाते स्वागत असेल. मल्हारी मास्टर्स संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि आपल्या विभागातील महिला मंडळ यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक खाते स्वागत असेल. महिला मंडळ या विभागातील आहेत. सर्व महिला मंडळांचं मनपूर्वक खाते स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता सहकार्य करण्याकरता आलेले आहेत. या महिला मंडळाला या विभागातील सर्व महिला मंडळांचं मनपूर्वक खाते स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता ते आलेले आहेत. या महिला भगिनी या विभागातील आहेत. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक खाते स्वागत आहे. मल्हारी मास्टर संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आहे. या आयोजनामध्ये आपलं मनपूर्वक खाते स्वागत असेल. सर्व महिला भगिनींचं मनपूर्वक खाते स्वागत आम्ही करतोय. दुसऱ्या डावाला झालेली आहे सुरुवात. अरविंद बरस बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस जर पाहिलं तर जबरदस्त बॉल डिलिव्हर केलेला या बॉलरने. बॉल जाईल डॉट. जबरदस्त बॉलर आहेत या जयमान कामन संघाचे. डॉट बॉलने जर पाहिलं तर नक्कीच कमबॅक केलेला आहे या बॉलरने. पुण्याचा सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. पुण्याचा बॉलिंग ट्रॅकवर 2 बॉल मध्ये 2 धाव त्याने खर्च केलेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील. स्ट्राईक एंडला आहेत आसिफ चौधरी. त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉल असेल. हाफ टॅकर बॉल फोर्स केला बॉलला. बॉलच्या खाली हरीश होते. त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर बॉलला स्टॉप केलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट करता. यावेळेस तिसरा धावाचा प्रयत्न करा बॅकअप. त्याचा फायदा उचलले दोन्ही बॅटरने. या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. मिसफील्ड झालेली आहे. बघा क्रिकेटमध्ये चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाहीये. आणि जर पाहिलं तर नक्कीच हे 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या ठिकाणी 2 धावा होत्या. एक आणखीन धाव कंप्लीट केलेल्या या दोन्ही बॅटरने. धावसंख्या झालेल्या 5 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. विदाउट लॉस रुकेश आणि आसिफ चौधरी आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना मात्र 55 धावा 56 धावा बनवायच्या आहेत. 56 धावा चेस करायच्या आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये. तर डेफिनेटली सुरुवातीच्या क्षणापासून चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. रुकेश सकपाल ऑन स्ट्राईक. मागील स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब त्याने पटकावला होता. सातत्याने चांगली कामगिरी ते करतायत. संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये आपण संघा करता. रुकेश सकपाल एक हार्ड हिटर बॅटर आहेत या टायगर मास्टर कामन संघाचे. पुन्हा एकदा अरविंद बरस. यावेळेस सुंदर फटका. कलात्मक ड्राईव्ह. जबरदस्त स्ट्रोक. चेंडूवर ड्राईव्ह केला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर होते त्या ठिकाणी गिरधरभाई म्हात्रे. एफर्टलेस क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झालेला आहे. बॉलला स्टॉप केलेला आहे आणि या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. जबरदस्त फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. जबरदस्त ज्यावेळेस जर पाहिजे तर फिटली त्याची आहे. 1 धाव त्याने आपल्याला नक्कीच वाचवलेला आहे आपल्या संघाकरता. धावसंख्या झालेल्या संघाची 8 धावा.
धावसंख्या 8 धावा धाव फळगाव लागल्या गेलेल्या आहेत. कलात्मक स्ट्रोक कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं होतं बॅटर रुकेश याने, परंतु तेवढ्याच जबरदस्त चांगला प्रयत्न केले होते गिरधरभाई म्हात्रे याने. बॉलला स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्या बॉल ऑनसाइड करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल. यावेळेला डॉट बॉलची हाताळणी करतायत अरविंद बरफ. जबरदस्त बॉलर आहेत या जनमान कामाड संघाचे. त्यांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न आहेत. या पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉल झालेले आहेत, 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. इकॉनॉमिकल चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत या ओव्हरमध्ये. ओव्हरविच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला, बॉलला चेंडू जाईल. लिफ्ट स्कोरलेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी रवींद्र नाईक. सुंदर फिल्डिंग, फेकी होईल बॉलची आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. धावसंख्या झालेली आहे 10 धावा धाव फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 10 धावा धाव फळकावर लागलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकही विकेट डाऊन झाली नाही या टायगर्स कामाड संघाचे. दोन्ही बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आसिफ खेळत आहेत 7 अंकांवरती, त्यानंतर रुकेश खेळत आहेत 3 अंकांवरती. धावसंख्या 10 धावा टायगर मास्टर कामाड संघ झालेली आहे. चला थोडी घाई करायची आहे. भरपूर या ठिकाणी भरपूर वेळ वाया जातो, याकडे लक्ष आपण द्यायला पाहिजे. पहिला बॉल या षटकातील जयेश बिरारकर यांचा. ऑन साइडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता बॅटरचा. बॅट अँड बॉल कनेक्शन होत नाही, चेंडू जाईल. आता मात्र डॉट सुरुवात झालेल्या डॉट बॉल या षटकाची. जयेश बिरारकर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेले आहेत. कंप्लीट ऑलराऊंडर आहेत या कामाड संघाचे. पुण्यात सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वर. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर आहेत रुकेश सकपाळ. हे देखील एक चांगला बॅटर आहेत. त्यांच्याकरता नेक्स्ट बॉल. हा प्रकार बॉल कट केला, बॉलला चेंडू जाईल. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉलला स्टॉप केलेला आहे. फक्त एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. खरा फेकी, खरा बॅकअप कामाड संघाच्या माध्यमातून आणि भरपूर धावा या ठिकाणी खर्च झालेला आहे. खरा फिल्डिंग. धुंडो रे साजना असं चित्र यावेळेला पाहायला मिळतोय जय हनुमान कामाड संघाच्या माध्यमातून. खरा फिल्डिंग, लेझी क्रिकेट. आणि या 5 धावा पडून पूर्ण केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने. 5 धावा कंप्लीट करतात दोन्ही हे बॅटर. धावसंख्या झालेल्या या 5 धावाने 15 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट कामाड संघाच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं. मैदानाच्या आतमध्ये पाणी
चला घाई करायची 5 धावा पूर्ण केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने धावसंख्या दिलेली आहे संघाची 15 धावा. चला घाई करायची आहे आता मात्र भरपूर वेळ खर्च झालेला आहे. दोन्ही संघाला विनंती केली जाईल वारंवार आम्ही सूचना देतोय. चला घाई करायची आहे बॉल सज्ज होतील जयेश राईट आर्म ओव्हर द विकेट समोर आहेत आसिफ चौधरी त्यांच्याकरता नेक्स्ट बॉल असेल ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह केला बॉल यावेळी बॉलच्या खाली यावेळी जर पाहिजे झाली कडा होते बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार जबरदस्त फटका ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह केलेला बॅटरने 4 धावा मिळतील या फटक्यावर.